पर्यावरण संरक्षण म्हणजे पर्यावरणाची गुणवत्ता सुधारणे, संरक्षण करणे. पर्यावरण रक्षण ही काळाची गरज बनली आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सरकार देखील विविध धोरणं आखत आहे. कंपन्यांच्या धुरामुळे, वाढत्या प्रदूषणामुळे वातावरणास हानी पोहोचत आहे. याला वेळीच आळा घातला पाहिजे. हल्ली खेड्यात, गावात आपल्याला थोडंफार अनुकूल आणि हिरवगार असं वातावरण बघायला मिळतं. म्हणूनच शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी न विकता तेथे एक छान वनराई किंवा बाग तयार केली पाहिजे. तरच भावी पिढीला सुंदर वातावरण, सुरक्षित भविष्याची गुरुकिल्ली म्हणजेच हिरव्यागार झाडांमधून, सळसळत्या झाडांमधून मिळणाऱ्या फ्रेश ऑक्सिजनचे महत्त्व कळेल. असेच काहीसे पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगणार आहेत आमचे बालकलाकार आरव, याज्ञिका, अविका, स्वराज, आदित्य, प्रिशा, सम्राज्ञी आणि कबीर या नाटकामधून. नाट्यलेखन गीतांजली भालेराव आणि नाटकाचं नाव आहे पर्यावरणाचे बालरक्षक. अरे थांब थांब, कुठे घेऊन चाललीस मला? माझ्या मित्राला भेटायला. बरं बरं, मी येतो. माझा हात तरी सोड. कुठे आहेत तुझे फ्रेंड्स म्हणजे मित्र? अरे आम्ही की नाही मंदिराजवळच्या पारावर भेटतो आणि तिथून एकत्र खेळायला जातो. कशावर भेटता? पारा? व्हॉट्स पारा? तुला पार माहित नाही? ते बघ, त्या झाडाखाली जी बसायला जागा केली आहे ना, त्याला पार म्हणतात. अच्छा, आमच्याकडे बेंच असतात ना बसायला. हा पार प्रकार मी आजच बघितला. राहुल, राधा, इकडे या. बघा माझ्या बरोबर कोण आलंय. हा माझा भाऊ नील, माझ्या आत्याचा मुलगा आहे. शहरात राहतो, सुट्टीसाठी आलाय. सतत म्हणते तिथे खूप उंच गजवतात तिथे. हे ठोंब्या, असं कोणी विचारतं का कोणाला? मी काय तुझी बोललं. अगं पूर्वा, त्याच्या शहराचं नाव काय? नाशिक. नाशिक मध्ये पण उंच घर असतात? हो आहेत ना. खूप उंच नाही पण आहेत. कोण आहे रे नील? अरे आता तर 40 मजली बिल्डिंग होतीये नाशिक मध्ये. 40? आता मी नाशिकला आले की दाखव ना मला. अरे मुंबईला तर 80 मजली पण आहे. 80? अरे 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 असं बुद्धूच आहे. असं मागे बघून तुला बिल्डिंग तर दिसलीच नसती, पण तू मात्र जोरदार आपटला असतास खाली. बरं बरं, आता तुम्ही मला सांगा, तुम्ही इथे काय खेळताय? नाही काही, आम्ही की नाही वनराईत खेळतो. व्हॉट्स वनराई? वनराई म्हणजे जिथे खूप झाड असतात. अच्छा, जंगल. जंगल असं नाही रे, जिथे खूप झाड असतात आणि जंगली प्राणी नाही येत. आणि एक मस्त मंदिर आहे महादेवाचं, तिथे एक मस्त झरा पण वाहतो. छान सावली पण आहे, मोकळी जागा पण आहे खेळायला. माझी आजी सांगते तर सरपंच काकांच्या आजोबांनी मुद्दामच ही शिवणराई तयार करून घेतली आहे. तिथे सगळी गाव ते बोलत तिथे जातो की चला आपण पण जाऊ. हो चला. वाह, काय हिरवगार आहे सगळीकडे. जणू एक निसर्गाचं सुंदर चित्र. ते ड्रॉइंग दे बरं. कोणतं ड्रॉइंग? तेच जे तुम्ही मगापासून काढताय. अहो नाही नाही मॅडम, ते तर सहजच. ते आजूबाजूला दिसतं एवढं छान आहे की मी नकळतच. गंभीर मॅडम, सदा गंभीर. मिस्टर गंभीर म्हटलं तर चालेल ना? हो चालेल ना. तुमच्या लक्षात आहे का आपण इथं कशासाठी आलो आहोत? हो आहे ना, आपण इथे मोठी फॅक्टरी उभी करायला आलोय ना. मग माहिती आहे ना, मग काम करायचं सोडून निसर्गाच्या प्रेमात कसले पडताय? चला लागा कामाला, आणा ती ड्रॉइंग.
काकू काकू मी काय करताय? काकू कोणा म्हणतेस? काकू दिसते, मी काकू दिसते. मिस मोना म्हणतात मला. चल, हो बाजूला, मला माझं काम करू दे. ए काका काका हे काय करताय? ओ हसरे मॅडम, हसरे नाही सदा गंभीर. हो माहितीये. अहो पण जगतात का त्या अण्णावाला? जेव्हा बघावं तेव्हा फिदी फिदी हसत असतात. ती मेजरिंग टेप काढा आणि बाउंड्री मारून घ्या. मॅडम, पण बाउंड्री मारायला मेजरिंग टेप आणि अँगल्स आणलेच नाही. ए पोरांनो, चला घरी पळा बरं. आता एक मोठी फॅक्टरी उभी करणार आहे. त्यामुळे उद्यापासून इथं अजिबात खेळायला यायचं नाही. चला घरी पळा बरं. आणि तुम्ही हास्यवदने चला, थोड्या वेळाने परत यायला लागेल. मॅडम, ते माझं नाव. हो हो माहितीये, सदा गंभीर. हे तुम्ही कधीच नसता. चला. आता खरंच खेळ द्यायचं नाही का? मला तरी काय माहित, मला तर रडूच येतंय. अरे, असं रडत बसून काय होणार आहे? तुमची ही जागा वाचवायची असेल तर तुम्हालाच काहीतरी करायला हवं ना. हो पण काय? मग अशी राधा म्हणाली ना, ही वनराई कोणीतरी तयार केली आहे. सरपंच काकांच्या आजोबांनी. मग त्यांनाच जाऊन भेटायचं. कुठे? ते तर आता नाहीये. अरे, म्हणजे जे आत्ताचे सरपंच आहे ना, त्यांना जाऊन भेटायचं. हा, मग ठीक आहे. चला जाऊ आपण. सरपंच अगं आपण काय मुलं जाणार आहोत का त्यांच्याकडे? हा, मग कोण आहे आपल्या सोबत? अरे, माझ्याकडे काय बघताय? मी या गावात नवीन आहे, मी काय सांगणार. अरे हो की. पूर्वा, नील, आजी. काय नील, बघितलीस का आमची वनराई? आवडली का तुला? तुझी आई पण इथेच खेळायची बरं. तिचं लहानपणापासून आहे होय वनराई. हो, इतक्या वर्षापासून अशीच आहे वनराई. अशीच म्हणजे निसर्गाने थोडा बदल घडवला, त्यात काही जुनी झाडे पडली. आज पलीकडच्या अंगाला एक डोंगर आहे, त्याचा काही भाग मोठ्या पावसाने घसरून गेला. डोंगर? मग तुम्हाला कधीच का नाही नेलं तिकडे? अगं आजीने सांगितलं ना डोंगर घसरला म्हणून. अगं, आता तिथे जाता येत नाही, तो रस्ता बंद केलाय. ते जाऊ दे. नील, तुला आवडली का आमची वनराई? हो हो, खूप छान आहे. आमच्याकडे अशी जागाच नाही खेळायला. हा, मग तुम्ही कुठे खेळता? अरे, आहेत काही जागा, पण तिथे पैसे भरून खेळावं लागतं. मग काय, रोज आणि मनसोक्त खेळायलाच मिळत नाही. म्हणून मलाच वाईट वाटते. तुमची जागा जाणार ना? जागा जाणार म्हणजे? अगं आजी, मगाशी आम्ही इथे खेळायला आलो ना, इथे काकू आले होते. काकू नाही गई, मिस मोना. अरे, नीट सांगा ना काय ते. अगं आजी, आम्ही इथे खेळायला आलो ना, त्या मिस मोना म्हणाल्या की इथे काहीतरी बांधणार आहे. त्यामुळे उद्यापासून अजिबात यायचं नाही इकडे खेळायला. आजी, तुम्ही सांगा ना त्यांना. हो आजी, सांगा ना, आम्ही कुठे खेळणार? आजी, कोण ना काहीतरी. अगं हो, पण कोण ही मोना? ही भवानी आली कुठून आपल्या गावात? इकडून. काय? म्हणजे आले ते लोक. आजी, हीच ती भवानी. हा. अगं म्हणजे मिस मोना गं. काय रे रम्या, ते पाहुणे कोण म्हणायचे? काकी, पाहुण्यांसमोर तरी रमाकांत म्हण. सरपंच आहे मी, त्याचा थोडा तरी मान ठेव. सरपंच असशील गावासाठी, माझ्यासाठी रम्याच. ते जाऊ दे, कोण आहेत ही लोक? हे दोघं हे मित्र आहेत माझे. शहरातून आलेत आपलं गाव बघायला. आजी, ते खोटं बोलताय. हो आजी, मगाशी या काकूच म्हणाल्या. अगं मिस मोना गं.
फॅक्टरी बांधणार आहेत. काय रे रम्या, काय ऐकतेय मी? काकी, मी तुझ्या वयाचा मान राखतो, पण तू यात पडू नकोस हं. ही आमच्या मालकीची जमीन आहे. रम्या, तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? आणि तात्यांना माहित आहे का तुझे हे उद्योग? काकी, ते माझं मी बघून घेईन. तू विसरतोयस रम्या, दादासाहेबांनी म्हणजेच तुझ्या आजोबांनी मोठ्या मनाने ही मंडळी तयार केली होती. त्यांना जे वाटलं ते त्यांनी केलं, पण आता मला त्याची गरज वाटत नाही. अशी कशी गरज वाटत नाही? छोट्या छोट्या आजारांवर रामबाण इलाज करतात त्या. हो हो, आमच्या पण बाईने सांगितलंय की झाडांमुळे हवा शुद्ध राहते, जमिनीची धूप पण कमी होते, झाड आपल्याला ऑक्सिजन देतात. काका, मी लहान आहे तुमच्यापेक्षा, पण थोडं मध्ये बोलतो. आमच्या शहरात झाडं कमी असल्याने काय काय त्रास होतो ते आम्हाला शाळेत शिकवतात. आमची टीचर म्हणते झाडं नसतील तर हळूहळू ऑक्सिजन पण संपेल आणि मग श्वास घ्यायला ऑक्सिजन विकत घ्यावं लागेल. हो हो, बरोबर म्हणतोय हा. काकू, अगं मिस मोना, राहू दे. माझे आजोबा बाबांनी पैसे भरूनही ऑक्सिजन न मिळाल्यामुळे गेले. मला हे पटवून काय उपयोग? मी तर माझ्या बॉसचं काम करते ना. पण मी कुणासाठी काम नाही करत ना. म्हणजे कधीतरी गंभीर व्हा. मी माझ्या मर्जीने हा निर्णय घेतलाय, तो मी तर बदलूच शकतो. हो, मला खूप आनंद होईल. मीच सांगतो तुमच्या कंपनीला की मला माझी जमीन विकायची नाही, मग तुम्हाला पण हे कामच करायला लागणार नाही. हो, मला खूप आनंद होईल. रमाकांत, काय म्हणालीस? अरे असं काय बघतोस? सरपंचाला साधेसं काम केलंस ना, मग तुझं नाव आदराने नको घ्यायला. चल पाहुण्यांना आपल्या घरी घेऊन चहा घ्या गोड गोड. चला.
तुम्ही सगळेजण दाद देत होतात माझ्याबरोबर, म्हणजे माझ्यासारखेच तुम्ही दाद देत होतात. कारण तुमच्यापैकी कोणाचा तरी मुलगा, कोणाची तरी मुलगी, कोणाचा तरी नातू, कोणाची तरी नात, कोणाचा भाऊ, कोणाची बहीण, त्यामुळे तुमची दाद ही स्वाभाविक होती. पण माझं तर काही यांच्याशी काहीच तसं नातं नाही. पण तरी मी दाद देत होतो. याचं कारण असं की यांच्या सादरीकरणामध्ये निरागसता होतीये. नाटकातली निरागसता म्हणजे काय असते ते या विद्यार्थ्यांनी या सादरीकरणातून आपल्याला आता शिकवलेलं आहे. घरी असं बोलतात का बाई? कधीच बोलणार नाहीत. आणि मला खात्री आहे कदाचित आजी आजोबांजवळ बोलू शकतील, पण आई वडिलांजवळ हे बोलण्याची हिंमत या मुलांची नक्कीच नाही. मग हे धाडस कुठे आहे? हे नाटकात आहे. म्हणून तुमचं धाडस कशात आहे? तर कलेमध्ये आहे. हे या विद्यार्थ्यांनी आज आपल्याला दाखवलेलं आहे. त्यामुळे या नाटकाकडे बघत असताना किंवा या नाट्यप्रवेशाकडे, नाट्यछटेकडे बघत असताना या विद्यार्थ्यांची निरागसता पहा आणि या विद्यार्थ्यांचं धाडस पहा. कदाचित चुकले असतील, कदाचित तिथून कुठून तरी प्रॉम्प्टिंग झालंय असेल, कदाचित कोणीतरी शेजारचा एखादा सहकलाकार सांगितही असेल, ते आपणही पाहिलंय. पण तरी सुद्धा ते ऐकल्यानंतर पुन्हा त्याच गतीमध्ये त्यांनी नाटक पुढे नेलेलं आहे. याला म्हणतात धाडस. आता आपल्या वयामध्ये किंवा असं म्हणूयात की लहान मुलं सोडून बाकी सगळे जण चुकले की सोडून देतात, नाही जमत आपण सोडून द्या. पण या मुलांनी आता जर तुम्ही पाहिलं तर मी विसरलो तरी सुद्धा पुन्हा मी नव्याने आठवलं, ऐकलं आणि पुन्हा सुरू केलं. ही जी काही ऊर्जा आहे, ही जी काही इच्छा आहे, ही जी काही शक्ती आहे, ते म्हणजे नाटक आहे. आपण सगळेजण, एकही माणूस असा नाही की ज्याला नाटक येत नाही. सगळ्यांना नाटक येतं. कदाचित खरं बोलण्याचं असेल, कदाचित खोटं बोलण्याचं अधिक असेल, पण नाटक सगळ्यांना येतं. पण ते नाटक केवळ आपल्या पुरतं मर्यादित असतं. ते मंचकीय नसतं, ते सार्वजनिक नसतं, ते मर्यादित असतं. या मुलांनी खोटं खोटं का होईना, पण कोणी आई झालं, कोणी आजी झालं, कोणी बाबा झालं, कोणी गणपती झालं, काय झाले असतील, ते खोटं खोटं असलं तरी खऱ्यासारखं केलं ते नाटक आहे. आणि सगळ्यांसमोर करण्याचं धाडस म्हणजे ते नाटक आहे. त्यामुळे या नाटकाकडे किंवा यांच्या सादरीकरणाकडे तुम्ही त्यांच्या अंगाने पहा, एवढंच मला आत्ता सांगायचं आहे. या सगळ्या बालकलाकारांसाठी थोडंसं बोलावंसं वाटतं. तुम्ही सगळेजण श्रीखंड खातात, कोणाला गुलाबजाम आवडत असतील, कोणाला जिलबी आवडत असेल, मग तुम्ही ते आनंदाने खातात. तुम्हाला आनंद मिळतो ते खाल्ल्याचा. तो खाल्ल्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावरती दिसतो. पण तुमचं जेवण संपलं की तो आनंद संपलेला असतो. आणि तो आनंद फक्त तुमच्या एकट्यापुरता असतो. नाटकात तसं नसतं. नाटकाचा आनंद स्वतःलाही असतो, समोरच्यांनाही असतो. आणि पुन्हा 4 वर्षानंतर, 10 वर्षानंतर जेव्हा केव्हा तुम्ही सगळे पुन्हा एकत्र भेटाल, तेव्हा आपण हे नाटक केलं होतं आणि छोटीशी नाट्यछटा केली होती आणि मग तू विसरला होतास आणि मग तुला हिनी सांगितलं होतं, मग मॅडमने असं सांगितलं होतं, मग ताईने असा ड्रेस घातला होता. या आनंदात तुम्ही 10 वर्षांनी का होईना पुन्हा याल, याची मला खात्री आहे. हा अनुभव इथे बसलेल्यांना कदाचित काही जणांना येतही असेल की आता आपण शाळा कॉलेज याच्या पलीकडे आहोत,
पण कधीतरी शाळेतलं कोणी भेटलं की एक गाणं म्हटलं होतं, एखादी चित्रकलेतली कृती केली होती, एखादी हस्तकलेतली कृती केली होती, हे आठवतो आणि आनंद होतो. कला ही आनंद देणारी आहे, चिरकाल आनंद देणारी आहे. ती श्रीखंडासारखी आपल्यापुरती तात्पुरती अशी नाहीये. त्यामुळे तुम्ही सगळेजण या आनंदामध्ये आहात, तो आनंद असाच पुढे चालू ठेवा. केवळ एवढ्या पुरतं नाही तर सातत्याने चालू ठेवा. म्हणून जेव्हा गीतांजली ते माझ्याकडे आले तेव्हा मी त्यांना एक सूचना केलेली आहे, सांगू की या मुलांना तुम्ही शिकवलाय. 2 बॅच झाले असतील, 3 बॅच झाले असतील, 4 बॅच झाले असतील, मला माहित नाही. या मुलांना तुम्ही स्टेज दिलं, पण कोणापुरतं दिलं? यांच्या पुरतं दिलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांपुरतं दिलेलं आहे असं मी म्हणेन. यांना थोडं मोठं स्टेज द्या, यांना सोडून दुसरं स्टेज द्या. म्हणजेच याचा अर्थ असा की एखादी बालनाटिका बसवून, एखादं बालनाट्य बसवून त्याचं स्पर्धेमध्ये, बाहेरच्या गणपती उत्सवात, कुठल्या तरी वेगवेगळ्या सोसायटीमध्ये, इथे बसलेल्या अनेकांच्या सोसायट्यांमध्ये गणपतीचे उत्सव होत असतात, कार्यक्रम होत असतात. त्यात एखादं, नवरात्रात एखादं, दिवाळीमध्ये एखादं, कुठेतरी एखाद्या गच्चीवरती जाऊन एक नाट्यप्रयोग या मुलांना घेऊन करा, छान चांगल्या पद्धतीने करा. मग त्यांना जास्त चांगलं धाडस येईल, मग छान चांगलं करू शकतील. मला खात्री आहे की हे मुलं तुमच्याबरोबर आहेत, तुम्ही तुमच्याबरोबर अनेक जण आहेत. कोणी नसलं तर मी नक्की तुमच्याबरोबर येईल आणि छान पद्धतीने करू. पण मुलांचा आनंद एवढ्यापुरता मर्यादित न ठेवता त्यांना जरा मोठ्या विश्वात आपण नेऊयात, मोठं विश्व दाखवूयात. कदाचित यातला एखादा कलाकार व्यावसायिक कलाकार सुद्धा होऊ शकेल. आपण आशा करायला काही हरकत नाही. आणि ही आशा डोळ्यासमोर ठेवून आपण सगळेजण या कलाकारांना, यांना मार्गदर्शन करणाऱ्या सगळ्यांना जोरदार टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊयात. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी गायधनी सरांना विनंती करते की त्यांनी सर्टिफिकेट देऊन आमच्या रूप आणि रूपक दोन्ही गटातल्या बालकलाकारांचे कौतुक करावे. स्वराज चव्हाण, याज्ञिका पाटील, अविका घोंगडे, प्रिशा पितृभक्त, कबीर उडगी, आदित्य ढोके, आदित्य ढोके, आरव तांबट, सम्राज्ञी आखाडे, यानंतर रूपक गटातली मुलं आराध्या अलई, किमया तुसे, अथांग साठे, आणि श्रियांश ब्राह्मणकर.
यानंतर काही पालक आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करणार आहेत. त्यांना मी इथे आमंत्रित करते. श्री गिरीश चौक. आदरणीय गायधनी सर, आपण उपस्थित असलेले सगळे जागरूक पालक, गीतांजली मॅडम, कविता मॅडम आणि त्यांचा अभिनव परिवार, आपणा सगळ्यांचं कौतुक याच्यासाठी करायचं की आजकाल जर तुमचं व्यक्तिमत्व तुम्हाला विकसित करायचं असेल तर अशी एखादी 64 कलांपैकी एक कला तुमच्या व्यक्तिमत्वात असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि नाटक तर काय, नाट्यकलेबद्दल बोलायचं तेवढं कमीच आहे. प्रत्येक जण घरात नाटक करत असतो. माझं पहिलं नाटक मी 4थीमध्ये असताना झालं. शाळेत जायचं नव्हतं. आई समोर रडलो, आई पोटात खूप दुखतंय, मला नाही जमत, ऐक तू माझं. आईने ऐकून घेतलं. पहिला नाटकाचा माझा प्रयोग त्या ठिकाणी यशस्वी झाला. आणि मग लक्षात आलं की ज्या वेळेला तुम्ही इथे येतात, परफॉर्म करतात, काहीतरी तुमच्यातली कला दाखवतात, खोटं इतकं शांतपणे आणि व्यवस्थितपणे तुम्ही या ठिकाणी सादर करतात की ते समोरच्यांना खरं वाटतं. याच्यामध्येच या नाट्यकलेचं यश सामावलेलं आहे. आणि आजकाल तर एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज, संधी या मुलांना त्यांच्या भाग्याने मिळत आहेत. व्हॉट्सअप आहे, रील आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, विविध स्पर्धा आहे, लाईव्ह शो आहेत. प्रत्येक जागरूक पालकाने हा या ठिकाणी विचार करायचा आहे. आणि नवरात्राच्या पवित्र दिवसात या स्त्री शक्तींनी जो अभिनव संस्थेचा जागर या ठिकाणी निर्माण केलेला आहे तो मनामध्ये असा घेऊन जायचा आहे की माझ्या मुलाला मी स्टेजवर नक्की पाठवणार, माझा मुलगा हा स्टेजवर नक्की यशस्वी होणार. चुकणार हे तर पाहिजे, चुकीतूनच माणूस पुढे जात असतो. आणि अलीकडे तर तुम्हाला सांगतो, या व्यावसायिक असं रूप आज यांच्या छंदाला, यांच्यामध्ये असलेल्या गुणांना सुद्धा मिळतंय, नाही असं नाही. हां, पण एक आहे, वन डे क्रिकेटचा हा या ठिकाणी जमाना आहे गायधनी सर. नुसतं तुम्हाला या ठिकाणी अभिनय करून चालणार नाहीये, तंत्रशुद्धता सुद्धा तुम्हाला पाहिजे. नेपथ्य म्हणजे काय, स्टेज कसा रंगवायचा, प्रॉपर्टी कशी सांभाळायची, या सगळ्या प्रकारचं शिक्षण अभिनव संस्थेमध्ये दिलं जातं. माझी नात परी, तिच्यासाठी खास आजचा कार्यक्रम बघण्यासाठी मी आणि माझी मिसेस पुण्याहून आलो. आणि ज्या वेळेला लक्षात आलं, तिला म्हटलं, का ग प्रॉम्प्टिंग तुम्हाला सांगितलंय का? बाबा प्रॉम्प्टिंग म्हणजे काय? अगं म्हटलं, कोणी जर चुकलं तर असं मागून सांगतात, त्या ठिकाणी उभे राहतात विंगेमध्ये वगैरे, ते सांगतात. नाही, आम्ही सगळेजण एकमेकांना सांभाळून घेतो म्हणे. हा जो विश्वास या संस्कारक्षम वयामध्ये या लोकांवर, या मुलांवर, या कलाकारांवर, या ज्या अभिनव संस्थेने जे केलेलं आहे ना, अभिनव संस्थेसाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या या ठिकाणी वाजवायच्या आहेत. आकाशवाणीवर लहान मुलांची नाटकं मी बसवत असताना आलेला मला माझा अनुभव, व्यासपीठावर माझ्या बायकोच्या साथीने आम्ही निर्माण केलेली व्यवस्थित नाटकं, या सगळ्यातून ही एक अत्यंत महत्त्वाची अशी कला आहे 64 कलांमध्ये असं मी म्हणेल. आणि रंगदेवतेला स्मरून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की प्रत्येकाने आपल्या पाल्यामधला हा गुण ओळखा. आणि मॅडम, गीतांजली नाव आहे तुमचं, याच्यावरून मला शांतिनिकेतनमधली एक आठवण झाली, ती सांगतो आणि खरोखरच थांबतो. की रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनमध्ये लहान मुलाला कसं शिकवतात हे कदाचित तुम्हाला माहिती असेल. तिथे पाहायला गेल्यानंतर अशा 2, 2.5, 3 वर्षापासूनच्या 5-6 वर्षापर्यंतच्या मुलामुलींना असं मोकाट त्या ठिकाणी सोडलं जातं. तिथे क्लास हा भागच नाहीये. मग त्या मुलाचा कल बघितला जातो. काही जण मातीमध्ये रमतात, त्यांना वास्तुकलेमध्ये टाकलं जातं. काही जण नुसतीच मस्ती करतात, त्यांना स्पोर्ट्समध्ये टाकलं जातं. काही जण जे आहेत ते चित्र काढतात, त्यांना ड्रॉइंगमध्ये सोडलं जातं. काही जण खूप छान गाणं जर कधी ऐकायला मिळालं तर ते ऐकत राहतात, त्याला संगीत कलेमध्ये पाठवलं जातं. काही जण नुसती वेड्यासारखे उडी मारत असतात, एकमेकांना चिडवत असतात, माकडाची नक्कल करतात, त्यांना अर्थातच रंगमंचावर पाठवलं जातं, त्यांच्यातली नाट्यकथा जोपासली जाते. मला सांगा, आपल्याकडे शिक्षण कलेमध्ये ही साधी एवढी गोष्ट का येऊ नये? सरकारची वाट पाहायची नाहीच आहे, आपणच जागरूक व्हायचंय. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झालाच पाहिजे. अरे कशाला, त्याला व्हायोलिन वाजवता येतंय, त्याचा तिकडे इंटरेस्ट आहे,
त्याला संगीतकार करा. वकिलाचा मुलगा वकील, हो काही हरकत नाही ना, पण तो वकील आणि न्यायाधीश असल्याची भूमिका जर सुरेख करत असेल तर त्याला तुम्ही नाटकात पाठवा. या सगळ्या गोष्टींकडे आपण या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. आदिशक्तीचा आशीर्वाद इथून घ्यायचा आहे आणि आपल्या पाल्यांचं भवितव्य हे सुकर करायचं आहे. एवढीच मनापासून त्या आदिशक्तीजवळ मी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. यानंतर उमेश तांबळ. ॲक्च्युली मी अभिनव नाट्यशाळेला मॅडमकडे आरवला टाकण्याच्या आधी माझ्या मनामध्ये बरेच प्रश्न होते की तिकडे काय शिकवणार काय नाही. जसं माझ्या मनात होते तसे आरवच्या मनात प्रश्न होते की मी ते करू शकेन की नाही. पण त्यांनी मला पहिल्या दिवशी जे सांगितलं त्याच्यामुळे मी त्याला पुढे इथे मॅडमकडे पाठवले. त्यांनी मला सांगितलं की मी 1-2 दिवस ट्राय करेल आणि त्याच्यानंतर मला जर ते जमलं किंवा मला ते आवडलं तर ते मी कंटिन्यू करेन. तर मॅडमनी काय जादू केली माहीत नाही. पहिल्या दिवशी जेव्हा आरव आला नाट्य शाळेला तर त्यांनी मला घरी आल्याला सांगितलं की बाबा मी कंटिन्यू करणार. म्हणजे अगदी 2 तासामध्ये त्यांनी मला हा अभिप्राय दिला. त्याच्यामुळे मी त्याला कंटिन्यू केलं. पण आज जो मी रिझल्ट बघितला तो मला खरंच एकदम शॉकिंग होता की आरव असं काही परफॉर्म करू शकतो. आणि यासाठी मी दोन्ही मॅडमचा खूप आभारी आहे. त्यांनी खूप मेहनत घेतली आणि खूप मनापासून सगळ्या मुलांना जवळ करून आणि आज त्यांच्या परफॉर्मन्समध्ये दिसत होतं ज्या पद्धतीने ते एकमेकांचं एन्जॉय करत होते, हसून एकमेकांना प्रॉम्प्ट करत होते का तुम्ही म्हणजे कोणी विसरलं असेल तर त्याला हेल्प करत होते. तर ती गोष्ट पण या सगळ्या याच्यातनं त्यांना शिकायला मिळाली. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच मॅम. हर्षद ब्राह्मणकर. नमस्कार सन्मान्य गायधनी सर आणि दोघं मॅडम. खरं बोलायचं म्हटलं तर आजचा दिवस एक वेगळा अनुभव घेण्याचा दिवस होता. ही लहान लहान मुलं ज्या पद्धतीने ज्या कौशल्याने ह्या मुलांनी नाटक सादर केलेले आहेत हे खूपच चांगलं आणि एक वेगळं अनुभव देणारं व्यासपीठ आहे. आमचा मुलगा श्रेयांश हे सेकंड बॅचमध्ये आहे. तो एक खूप छान त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट आम्ही पाहिलेली आहे. त्याचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट म्हटल्यानंतर त्याचं हावभाव, त्याचं डायलॉग डिलिव्हरी, शिवाय घरी जेव्हा तो आमच्याबरोबर वादविवाद करतो त्याच्यातला जो अनुभव येतो आम्हाला हा खूप वेगळा अनुभव आहे. आणि नक्कीच जसं सर म्हटलेत, सॉरी मला तुमचं नाव नाही माहिती सर, पण तुम्ही ज्या याच्याने म्हटलेत की ह्या मुलांना नक्कीच मोठं व्यासपीठ देणं गरजेचं आहे आणि यांच्यातला एखादा मोठा कलाकार होणं हे 100% मला तरी वाटतं की याच्यातनं 100% होऊ शकतं. तर मी दोघं मॅडमांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी ह्या पद्धतीने मुलांना ट्रेन केलेलं आहे. थँक्यू मॅडम.